लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मनीषा आपल्या माहेरवरून आलेलं सामान तिच्या खोलीमध्ये नेऊन ठेवायला सांगते. लग्नाच्या दिवशी खूप काम होती, त्यामुळे कोणी सामान मनीषाच्या खोलीत नेऊन ठेवलं नाही. पण मनीषाची नजर तिच्या माहेरहून आलेल्या AC, सोफा आणि टीव्हीवर होती. कारण का तिला वाटत होतं की हे सगळं सामान सासू त्यांच्या खोलीमध्ये लावेल. सकाळच्या वेळी जेव्हा मनीषा अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली तर बाथरूममध्ये गिझर नव्हता. घरात AC नव्हता, गिझर नव्हता. इलेक्ट्रॉनिक सामान घरात लागणारे भरपूर नव्हतं. मनीषा आपल्या सासूला म्हणाली की सासूबाई, बाथरूममध्ये गिझर नाही, मला थंड पाण्याने आंघोळ करण्याची सवय नाही, तर मग मी आता आंघोळ कशी करू? शारदाताई म्हणाल्या, सुनबाई, आपल्या घरात पाणी गिझरवर तापत नाही. आपल्या घरातलं पाणी हीटरवर किंवा गॅसवर तापते, त्यामुळे 5 मिनिटात मी तुला हीटरवर पाणी गरम करून देते. सासूबाई, हे काय? आता मला आंघोळ करण्यासाठी सुद्धा वाट पाहावी लागेल. माझ्या माहेरी तर प्रत्येक बाथरूममध्ये गिझर आहे आणि नळामध्येच गरम पाणी येतं. तुम्ही लोक या घरात कसे राहता? शारदाताई घाईघाईमध्ये पाणी गरम करून आपल्या सुनबाईला देतात. आंघोळ केल्यानंतर मनीषा तिच्या रूममध्ये गेली आणि तिच्या नवऱ्याला राघवला म्हणाले की तुमचं घर किती विचित्र आहे. या घरात कोणतीच सोय नाही. किचनमध्ये ॲरो नाही, बाथरूममध्ये गिझर नाही, बेडरूममध्ये AC नाही. मी तर नेहमी ॲरोचंच पाणी पिते. हे बघ राघव, माझ्यासाठी एक ॲरो बसव. मी तुझ्या घरी नळाचं पाणी पिणार नाही. नळाचं पाणी पिल्यामुळे माझा घसा दुखत आहे. जर मी नळाचे पाणी पिऊन पिऊन जर आजारी पडले तर? तिचा नवरा राघव तिच्याकडे बघतो आणि थोडासा हसून म्हणतो की अगं, जर तुला नळाचं पाणी पिऊ वाटत नाही तर मी तुझ्यासाठी बिस्लरीच्या बॉटल घेऊन येतो की. अरे राघव, ही काय बोलत आहे? आता मी तुझ्या घरी कायमची राहायला आली आहे, त्यामुळे नेहमी बॉटलमधलंच पाणी पिणे शोभा देतं का? 2-3 दिवसानंतर सगळे पाहुणे निघून गेले आणि इकडे मनीषाने हळूहळू तिच्या रूममध्ये सगळं सामान फिट करायला सुरुवात केली. शारदाताईला वाटलं सुनबाईला आलेली एवढी मोठी TV त्यांच्या बेडरूममध्ये लावून जमणार नाही, त्यामुळे त्या विचार करतात की या हॉलमधील छोटीशी TV त्यांच्या बेडरूममध्ये सेट करावी आणि ही मोठी TV हॉलमध्ये लावावी. त्यावेळेस मनीषा ब्युटी पार्लरला गेली होती. जेव्हा ती माघारी आली तेव्हा तिने पाहिलं की तिच्या माहेरून आलेला TV हॉलमध्ये लावला आहे. बाहेरून आल्या ती ओरडू लागली की माझ्या माहेरून आलेला TV कोणी हॉलमध्ये लावला? माझ्या वडिलांनी किती प्रेमाने मला TV दिला आहे. मला ना विचारता कोणी हिम्मत केली TV इथे लावण्याची? सोफ्यावर बसलेले तिचे सासू सासरे तिच्या अशा बोलण्याने त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांना वाटलं की यामध्ये रागवण्याची काहीच गरज नाही, तरी सुनबाई का आरडाओरडा करत आहे. शारदाताई हळू आवाजात म्हणाल्या की सुनबाई, मला वाटलं की या हॉलमध्ये मोठा TV सेट होईल आणि तुमच्या खोलीत छोटा TV ठेवावा. तर मनीषा म्हणाली की मला एवढ्या छोट्याशा TVमध्ये बघण्याची सवय नाही. माझ्या बाबांनी मला मोठा TV दिला आहे, त्यामुळे हा TV फक्त माझ्या रूममध्येच लागेल. ह्या TVला आताच्या आता काढा आणि माझ्या रूममध्ये लावा. सुनबाईचे बोलणे ऐकून शारदाताईला खूप वाईट वाटलं. सासरे म्हणाले की अगं शारदा, मला एवढ्या मोठ्या TVमध्ये पाहण्याची सवय नाही. जी आपली पहिली TV होती त्याच TVमध्ये पाहायला कम्फर्टेबल वाटतं. सुनबाई, तुझा TV आम्ही आताच काढून तुझ्या खोलीत लावतो, असं सासरे मनीषाला म्हणाले. ठीक आहे, लवकर लावा, म्हणून पाय आपटत मनीषा खोलीमध्ये गेली. मनीषाच्या सासू सासऱ्यांना मनीषाचं हे वागणं अजिबात आवडलं नव्हतं. मनीषा नेहमी तिच्या माहेरपणाचा मोठेपणा आपल्या सासू सासऱ्यांना दाखवत होती. माझ्या बाबांनी हे दिलं, माझ्या बाबांनी ते दिलं, माझ्या माहेरी हे आहे, माझ्या माहेरी ते आहे. नेहमी मनीषाच्या तोंडात हेच असायचं. शारदाताई आपल्या नवऱ्याला म्हणाल्या की अहो, तुम्ही चांगली नोकरी करत होता, तुम्हाला पेन्शन पण येते. आता आपला मुलगा सुद्धा चांगली नोकरी करतो आणि तुम्ही घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू आणल्या पण आहेत, त्यामुळे मला कधीच काही कमी पडलं नाही आणि मी पण तुम्हाला कधीच काही मागितलं नाही. पण जेव्हापासून आपली सून घरात आली आहे तेव्हापासून ती आपल्या घरात काहीच नाही अशी समजत आहे.
तिला वाटत आहे की आपल्या घरात काहीच नाही. जे पण आता आपल्या घरात आहे ते तिच्या माहेरवरूनच आले आहे. तिला तिच्या माहेरचा खूप गर्व आहे. केशवराव म्हणाले की हे बघ शारदा, मनीषाचं नवीन नवीन लग्न झालं आहे, त्यामुळे तिच्या माहेरचं राहणीमान आणि आपलं राहणीमान यात खूप फरक आहे. तिला हळूहळू सवय होईल. केशवरावांच्या बोलण्यावर शारदाताई समजत होत्या, परंतु मनीषा हिला काहीच कळत नव्हतं. एक दिवस शारदाताई खोबऱ्याची चटणी मिक्सरमध्ये बनवत होत्या, पण अचानक मिक्सरच्या भांड्याचं टोपण लूज झालं आणि त्यामुळे सगळीकडे खोबऱ्याची चटणी उडाली. तेव्हा मनीषा ओरडतच आली आणि म्हणाली की तुम्हाला कोणी सांगितलं होतं की माझ्या बाबांनी दिलेल्या मिक्सरमध्ये चटणी करायला? तुमचा जुना मिक्सर आहे की त्यामध्येच तुम्ही बनवायची असती. विनाकारण हा मिक्सर तुम्ही खराब केला. शारदाताई म्हणाल्या की तू बरोबर बोलत आहेस. ह्या तुझ्या नवीन मिक्सरमध्ये बटन कुठे स्टार्ट आणि ऑफ होते हेच नीट समजले नाही. मनीषा म्हणाली की माझ्या बाबांनी लोकल मार्केटमधून मिक्सर दिला नाही. माझे बाबा नेहमी ब्रँडेड वस्तूच खरेदी करतात. आपल्या सुनेचं बोलणं ऐकून शारदाताई अजून नाराज झाल्या. एक दिवस शारदाताईने मनीषाला प्रेमाने समजून सांगितलं की जे तुझ्या माहेरचं आहे ते आता ते तुझ्या माहेरच्यांचं आहे. आता तू सासरे आहे, त्यामुळे इथलं जे आहे ते तुझं आहे. मनीषा फक्त ऐकून घेत होती. तिचा नवरा तर दिवसभर ऑफिसमध्ये जायचा आणि घरी फक्त शारदाताई आणि केशवराव असायचे. लग्न झाल्यावर पहिल्यांदा माहेरी मनीषा चालली होती, त्यामुळे शारदाताईने तिला आणि तिच्या आईला 2 साड्या आणल्या आणि त्या साड्या देताना शारदाताई म्हणाल्या, सुनबाई तू माहेरी चालली आहेस, त्यामुळे जाताना तू ही साडी घालून जा आणि ही एक साडी मी तुझ्या आईसाठी आणली आहे. दोन्ही पण साड्यांची किंमत 5,000 आहे. काय म्हणाला सासूबाई? फक्त 5,000च्या 2 साड्या घेऊन आला आहात? अहो सासूबाई, माझे बाबा तर कोणता सण असला तर 5-5 हजाराच्या साड्या आमच्या कामवाली बाईंना देतात आणि माझ्या लग्नातल्या साड्या सगळ्या 10,000च्या पुढच्या आहेत. 10,000च्या आतील एक सुद्धा साडी नाही. आणि तुम्ही ही हलक्यातली आणलेली साडी जर घालून मी माझ्या माहेरी गेली तर माझी काय इज्जत राहील? तुम्हाला माहीत नाही माझ्या माहेरचे किती श्रीमंत आहेत. असली हलकी साडी मी घालणार नाही. तुमचं घर तर फक्त 2 बेडरूम आणि किचन हॉल एवढंच आहे. माझ्या बाबांचा तर मोठा बंगला आहे, त्यामध्ये 4 बेडरूम, 2 बाथरूम आणि एक मोठा हॉल आहे. माझे बाबा खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. तसं पण राघव आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. त्यावेळेस आम्ही दोघं प्रेमात पडलो, त्यामुळे बाबाने आमचं लग्न लावून दिलं. नाहीतर तुमची एवढी लायकीच नव्हती. तुमचा स्टेटस आणि आमचा स्टेटस खूप वेगळा आहे. मध्येच केशवराव म्हणाले की हे बघ सुनबाई, आम्ही तर तुझ्या घरी तुझा हात मागण्यासाठी आलो नव्हतं. आता तुम्ही दोघांनीच लव्ह मॅरेज केलं, यात आमची काहीच चूक नाही. आणि राहिली गोष्ट लायकीची, तर माणूस चांगला असेल तर लायकीसुद्धा आपोआपच मिळते. तू पूर्ण एरियामध्ये आमची किती इज्जत आहे ती बघ. जर तुला शारदाने आणलेली साडी आवडत नसेल तर नको घेऊ, परंतु तू तुझ्या श्रीमंतीचा गर्व आम्हाला सारखं दाखवत जाऊच नकोस. सासऱ्यांचं बोलणं ऐकल्यावर मनीषा पटकन उठली आणि रूमचा दरवाजा लावून बसली. शारदाताई म्हणाल्या की तुम्ही एवढे तिला कशापायी म्हणाला? ती तुझा अपमान करत आहे तरी तो सहन का करत आहेस? ती तुला तिच्या माहेरचा मोठेपणा दाखवत असते. तुझं माहेर पण कमी नाही. असेच दिवस चालू होते. मनीषाच्या छोट्या भावाचा साखरपुडा होता, त्यामुळे मनीषा माहेरी गेली. पाठीमागून तिच्या सासू सासऱ्यांना येण्यासाठी सांगितलं. ती जाताना म्हणाली की जर माझ्या भावाच्या साखरपुड्याला येणार असेल तर चांगले कपडे घालून या, नाहीतर एवढ्या पाहुण्यात माझ्या वडिलांची इज्जत जाईल. साखरपुड्याच्या दिवशी राघव आपल्या आई वडिलांना घेऊन मनीषाच्या माहेरी गेला, परंतु तिथे गेल्यावर मनीषाने आपल्या सासू सासऱ्यांना मान सन्मान दिला नाही. तिच्या घरचे सुद्धा जास्त करून त्यांना बोलले नाहीत. मनीषा पण त्यांना परक्यासारखी वागणूक देत होती. 10 दिवसांनी लग्न होतं, त्यामुळे मनीषा तिथेच राहिली. इकडे घरी आल्यावर शारदाताई खूप बडबड करू लागल्या
त्या केशवरावांना म्हणाल्या की तुम्हाला लग्नाला जायचं असेल तर जावा, मी येणार नाही. तुम्ही पाहिलं ना की तिथे गेल्यावर आपल्या सुनबाईने आपला कसा अपमान केला. ती कशी दाखवत होती की माझी माहेरची किती श्रीमंत आहेत, मला नाही जायचं. ठीक आहे शारदा, तुला जायचं नसेल तर नको जाऊ. जर तुला जायचं नसेल तर मी पण जाऊन काय करू. मनीषाच्या भावाचं लग्न झालं पण केशवराव आणि शारदाताई त्यांच्या लग्नाला गेले नाहीत. एके दिवशी शारदाताईंच्या माहेरून फोन आला. त्यांच्या छोट्या भावाला मुलगा 10 वर्षांनी झाला होता. त्यांच्या माहेरी रीत होती की जर भावाला मुलगा झाला तर आत्या त्या मुलाला पहिल्यांदा कपडे, सोन्या चांदीचे काही दागिने, त्यांच्या आईला, बाळाच्या आईला, शारदाताईंच्या आईला साड्या, त्याला लागणारे सामान घेऊन जावे लागते आणि नंतरच त्या बाळाला कपडे घातले जातात आणि पाळणा पण आत्याकडूनच आणला जातो आणि अजून भरपूर काही सामान घेऊन जात होते. आणि जेव्हा ते त्यांच्या माहेरून येतात तेव्हा शारदाताईंचे माहेरचे पण त्यांना भेटवस्तू देत असतात. त्यामुळे लवकरात लवकर शारदाताई जाण्याची तयारी करू लागल्या. शारदाताईने त्यांच्या नवऱ्याला सांगितलं की तुमच्या अकाउंटवर जेवढे पण पैसे असतील त्यातील काही पैसे घेऊन माझ्या भाच्यासाठी एका तोळ्याची चेन घेऊन या. 10 वर्षातून माझ्या भावाला मुलगा झाला आहे, कशाचीच कमी पडून द्यायची नाही. आणि येताना एक छानसा पाळणा सुद्धा घेऊन या. मनीषा हे सगळं आश्चर्याने पाहत होते, कारण का तिच्या माहेरी असा कोणतीच रीत नव्हती. मनीषा विचार करत होती की सासूबाई आपल्या माहेरच्यांसाठी किती तयारी करत आहेत. तिला राहवलं नाही आणि ती तिच्या सासूला म्हणाले की सासूबाई, तुम्हाला तुमच्या माहेरच्यांना एवढं देण्याची काहीच गरज नाही. उलट माहेरचे आपल्याला देतात, मग तुम्ही माहेरच्यांना कशापायी देत आहात. मला या घरात येऊन 9 महिने झाले आहेत, तरी पण तुम्ही अजून एकदा पण तुमच्या माहेरी गेला नाही. अगं मनीषा, तुझं लग्न झालं, तू या घरात नवीन आली, तुला अडचण नको म्हणून मी कुठे गेली नाही आणि तुला सोडून जाण्याचं मनच होत नव्हतं. आता एवढ्या दिवसातून मी माहेरी जाणार आहे, त्यामुळे खूप तयारी करून जाणार आहे आणि तू पण चल माझ्यासोबत माझ्या माहेरी, तसं पण निमित्त आहे. मनीषा तोंड वाकडं करत म्हणाली की मी तुमच्या माहेरी तुमच्या गावाला येऊ आणि कशासाठी. तिथं तर दिवसभर लाईट नसते, तिथं तर कोणतीच व्यवस्था नसेल. तेव्हा तिथे राघव आला आणि म्हणाला की तुला अजिबात तिथं तुझी गैरसोय होणार नाही. तुला तिथे गेल्यावर नक्की छान वाटेल. आपल्याला गेलंच पाहिजे, नाहीतर मामा आपल्यावर रागवतील. असं पण आपलं लग्न झाल्यावर आपल्याला किती वेळा बोलवलं आहे, पण कामामुळे आपल्याला जाता आलं नाही. आता बाळाचं निमित्त आहे, त्यामुळे आपण जाऊ. पण मनीषा विचार करते की जर तिथं लाईट नसेल किंवा पाणी पिण्यासाठी व्यवस्थित नसेल तर माझी तब्येतच खराब होईल. पण मजबुरीने मनीषाला सासूबाईच्या माहेरी जावं लागलं. ती वेळ आली जेव्हा ते सासूबाईच्या घराच्या पुढे आले. तिने पाहिलं की सासूबाईच्या घराच्या समोर सगळे आनंदाने स्वागत करण्यासाठी थांबले होते. त्यांचं खूप छान स्वागत करण्यात आलं. मनीषा हे सगळं आश्चर्याने पाहत होती. तिला वाटलं की सासूबाईंचं माहेर तर गावाकडे आहे, त्यामुळे तिकडं कशाचीच व्यवस्था नसेल. पण तिची नजर जेव्हा सासूबाईच्या घरावर पडली तेव्हा तिला चक्कर आल्यासारखं झालं. कारण का शारदाताईंचं माहेरचं घर 5 मजली होतं. शारदाताईंना 5 भाऊ होते आणि त्यातील छोट्या भावालाच मुलगा झालता. त्यामुळे शारदाताई आपल्या छोट्याच्या भाच्याला आशीर्वाद म्हणून काही वस्तू घेऊन आल्या होत्या आणि ते 5 पण भाऊ अजून एकत्र जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होते. आणि घराच्या पुढे तिने पाहिलं की 6 गाड्या उभ्या होत्या. सगळीकडे आलिशान बगीचा होता. शहरामध्ये जसे बंगले असतात तशाच टाईपचे त्यांचं घर होतं. शारदाताईंची मोठी वहिनी सगळ्यांचा हाताने पाय धुवून स्वागत केले. जेव्हा जेवणाची वेळ आली तेव्हा पदार्थांची मोजणी करूनच मनीषा टेन्शनमध्ये आले. तिला खूप साऱ्या मिठाई सुद्धा समोर दिसत होत्या, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, भाकऱ्या, चपात्या आणि अजून काही होते. संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर सगळे एकत्र मनसोक्त गप्पा मारत बसले होते. पण मनीषाच्या मनात काहीतरी विचार चालू होते. ती तिच्या सासूला म्हणाली की सासूबाई, तुमचं माहेर तर किती मोठं आहे.
परंतु तुम्ही मला आजपर्यंत काहीच सांगितलं नाही. आणि ती सासूबाईच्या बेडवर जाऊन सासूबाई पुढे बसून आश्चर्याने विचारू लागले की सासूबाई, 5 पण भाऊ काय काम करतात? आणि तुमचे एवढे मोठे घर आहे, घरात नोकर पण किती आहेत? सुनबाई, माझ्या वडिलांना भरपूर शेती आहे, त्यामुळे सगळे भाऊ मिळून तेच शेती करतात आणि शेतातूनच एवढे त्यांना उत्पन्न निघते. आणि इथल्या गावात 20 गावापैकी सर्वात जास्त जमीन माझ्या भावांचीच आहे. तू जर शेतातलं घर पाहिलं तर ते सुद्धा खूप छान आहे, एक महालप्रमाणेच ते पण घर आहे. सासूबाईचे बोलणे ऐकल्यानंतर मनीषा थक्क झाली. ती विचार करते की सासूबाईचं एवढं मोठं घर आणि शेतात पण खूप मोठं घर आहे, एवढ्या गाड्या आहेत तरी पण त्या मला कधीच काही म्हणाल्या नाहीत आणि कधीच त्यांनी त्यांचा मोठेपणा मला सांगितला नाही. आणि त्यांना त्यांच्या माहेरच्या प्रॉपर्टीचा अजिबात गर्व नाही, पण मी तर नेहमी माझ्या सासूबाईला माझ्या माहेरच्या प्रॉपर्टीचा गर्व दाखवत होते. त्यांना मी हे दाखवत होते की तुमची माझ्या माहेरच्या सोबत राहण्याची लायकी पण नाही. पण आज सासूबाईच्या माहेरची प्रॉपर्टी पाहून तिला वाटले की आपलं माहेर तर ह्यातल्यापैकी 10% सुद्धा नाही. सासूबाईच्या माहेरापुढे आपण खूप गरीब आहोत, आपलं माहेर खूप श्रीमंत आहे. मनीषाला आठवलं की तिने आपल्या सासूचा कसा अपमान केला होता, कारण की तिच्या माहेरची खूप श्रीमंते आहेत. तिला वाटू लागले की आता आपण कधी घरी जातोय आणि कधी सासूबाईची माफी मागतोय. 2 दिवस माहेरी राहिल्यानंतर सासूबाईच्या वहिनीने मनीषाला 50,000ची साडी आणि सासूबाईला सुद्धा 50,000ची साडी देऊन आणि अजून भरपूर वस्तू देऊन पाठवले. घरी आल्यावर मनीषा आपल्या सासूबाईच्या खोलीत गेली आणि म्हणाली की सासूबाई, तुमच्या माहेरी तर किती श्रीमंती आहे, किती पैसेवाले आहेत, तरी पण तुम्ही मला एकदा सुद्धा म्हणाला नाही की माझ्या माहेरी सुद्धा तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंती आहे. तुमचं माहेर खूप छान आहे. मी तुमचा वेळोवेळी किती अपमान केला, मला आता खूप वाईट वाटत आहे. मला माफ करा, मी तुम्हाला खूप काही बोलले. सुनबाई, मी पहिल्यापासूनच खूप साऱ्या सुखसुविधामध्ये वाढले आहे. माझ्या वडिलांनी लग्न तुझ्या सासऱ्यांसोबत पैसा बघून लावून दिले नाही. तुझे सासरे खूप इमानदार शिक्षक होते आणि त्यांची इमानदारीच पाहून माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत लग्न लावले. तसं पण यांची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही. माझे वडील नेहमी आर्थिक मदत करण्यासाठी तयार होते, पण तुझ्या सासऱ्यांना हे सगळं मान्य नव्हतं. त्यांच्या सासरच्या पैशावर घर चालवणे म्हणजे त्यांच्या स्वाभिमानाला पटत नव्हतं. जर मी माझ्या माहेरच्यांकडून पैसे घेऊन घर चालवत असते तर माझ्या माहेरी माझ्या नवऱ्याची इज्जत राखली गेली नसती. मी माझ्या नवऱ्याच्या मान सन्मानासाठी कधीच कोणती वस्तू किंवा पैसे मागितले नाहीत. मनीषा, पैशांपेक्षा मान सन्मान खूप महत्त्वाचा असतो आणि तू हे सगळं पाहिलंच आहे की माझ्या माहेरची माझा आणि माझ्या नवऱ्याचा, तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा किती मान सन्मान करतात. मग तूच सांग, मान सन्मान महत्त्वाचा का पैसा महत्त्वाचा? जर मी माझ्या माहेरकडून पैसे घेऊन घर चालवत असते तर माझ्या पाठीमागे माझे भाऊ आणि वहिनी म्हणाले असते की आमच्या पैशावर जगत आहेत. आज आम्ही जसं पण आहोत, सन्मानाने आहोत. आपल्या सासूबाईचे बोलणं ऐकून मनीषा सासूबाईच्या गळ्यात पडून रडू लागली. सासूबाई, तुम्ही आज मला खूप काही शिकवले आहे. हे सगळं मला माझ्या माहेरी कधीच शिकवले नव्हते. मी तुमचा किती वेळा अपमान केला, पण आज माझीच मला लाज वाटत आहे. मला माफ करा सासूबाई, यापुढे मी अशी चूक कधीच करणार नाही. शारदाताई आपल्या सुनबाईला माफ करतात आणि तेव्हापासून शारदाताई आणि मनीषा खूप प्रेमाने राहतात. आणि मनीषा पण आता तिच्या माहेरून कोणतीच वस्तू मागून आणत नाही. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.